Hare
कीर्तनातली नांदी म्हणायची काही, संगीत नाटकातली नांदी आहे ठीक, पण परत मागाचाच विषय राग लक्षात ठेवण्याच्या गुणा आहेत या. मधुबन मेरा दीवाना तेरे मधुबन, याच्या व्यतिरिक्त आकाशवाणी ऐकलेले सगळेजण इथे ओ केळा मंगलमूर्ति जय जय रघुवीर सद्गुरुनाथ महाराज की दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे असा शब्द आहे, नमावे नाही. सत्कर्म योगी वय घालवावे पण सर्वांकी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर. श्रावण आणि आपल्याकडे या मराठी महिन्यांची जी नावं दिली गेलेली आहेत ती देण्यामागे काहीतरी विचार आहे आणि त्या विचारानंच ती नावं आहेत. म्हणजे साधारणपणे मराठी महिन्यांची नावं ही त्या त्या वेळेला आकाशात असलेल्या नक्षत्रांच्या नावावरून दिली जातात. जसं महिना चैत्र असेल तर नक्षत्र चित्रा, महिना वैशाख असेल तर नक्षत्र विशाखा, ज्येष्ठ असेल तर ज्येष्ठा, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ उत्तराषाढा. आणि म्हटलं हे जो आता महिना चालू आहे श्रावण, त्याच्याकरता असलेलं नक्षत्र म्हणजे श्रवण. त्यामुळे ज्या नक्षत्रानंच या महिन्याचं महत्व पटवून दिलंय आणि म्हणून त्या महिन्याचं महत्व जो नक्षत्रच सांगतो, त्या नक्षत्राचा नावानंच जो महिना आहे. आणि म्हणून गेली अनेक वर्ष याच नक्षत्राच्या वेळेला म्हणजे श्रवण नक्षत्राच्या वेळेला म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण सगळेजण पहिल्या क्रमांकाची भक्ती करताय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण धन्य आहात. असं आहे, आपल्याशिवाय कीर्तन सेवा कशी चालावी. पहिल्या क्रमांकाची भक्ती म्हणजे श्रवणम, दुसरी माझी आहे कीर्तनम, तिसरी सगळ्यांची आहे विष्णू स्मरणम, उरलेल्या सुद्धा सगळ्यांच्याच आहे. पण आजची आपली श्रवण भक्ती आहे, त्यामुळे नक्षत्र श्रवण, महिना श्रावण आणि चाललेली भक्ती श्रवण. आणि म्हणून फोन आल्याबरोबर आमच्या आयोजकांनी विचारलं बुवा विषय काय घेणार. असं आहे, विषय काय घेणार हे विचारण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट करतो. नाहीतर बऱ्याच कीर्तनकारांना असं वाटतं की अहो आम्हाला काय विचारताय, बघू तिथं ऐकायला सुचेल ते. असं कधीच होत नाही. कितीही मोठा कलाकार झाला तरी त्याला रियाज हा कंपल्सरी आहे. मग तो गाण्याचा असेल, तो वाचनाचा असेल, तो कीर्तन सेवेचा असेल. हा, सद्गुरूंच्या आणि भगवंतांच्या कृपेनं तिथं स्फुरेल ही गोष्ट वेगळी आहे. पण म्हणून बघू तिथं गेल्यावर काय बोलायचं ते असं म्हणणारे ते तसे विरळच. त्यामुळे त्यांनी विषय विचारून घेतला आणि साधारण विषय विचारून घेण्यामागचे कारण एवढंच आहे काय की पुन्हा एकदा त्याच विषयाची पुनरावृत्ती व्हायला नको, हे साधं कारण आहे. म्हणून काकांनी आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजच टाकला, यांचा हा विषय, त्यांचा तो विषय. असा आहे, साधारण आम्ही सगळे कीर्तनकार हे प्रत्येकाचा मसाला ओळखून असतो. त्यामुळे कोण कुठला मसाला वापरणार ते आम्हाला माहिती आहे. कोणाचा हिंग प्रधान आहे, कोणाचा जिरे प्रधान आहे, कोणाचा तडका आहे म्हणाले. राष्ट्रीय विषय सांगणारे तडका भडका, आम्ही आपले देवळी बुवा म्हणजे देवळातलेच. त्यामुळे त्या पद्धतीनं कोणाचं काय तुम्हाला असं वाटेल
की बुवांना फार येतं म्हणून हे असं काही त्यांनी विचारलं का, असं नाहीये. माते मुख्य तू सूत्रधार तुझिया, सूत्री आम्ही माकडे, आणि आहो नाचतला विषयी बळे, का दोष आम्हाकडे. अहो म्हटलं आम्ही सूत्रधार नाही, सूत्रधार तर तुम्ही आहात, सूत्रे तुम्ही, आम्ही माकडे. तुमच्या हातात सूत्र आणि आम्ही माकडं आहोत म्हटले. तुम्ही चालवाल कसे. आहो नाचतला विषयी बळे, का दोष आम्हाकडे. आणि त्यामुळे आमच्याकडे काय आहे असं जर विचाराल तर उत्तर एवढंच देऊ शकतो, काय, अहं करोमि इति वृथाभिमानः. तेवढंच काय ते वैगुण्य आमच्याकडे शिल्लक आहे, बाकी काही नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की विषय काय आहे, अनन्य भाव. पूर्व रंगाचा विषय छान सुंदर अक्षरात लिहिलाय, आख्यानाचा विषयी लिहिलेला. आणि म्हणून अनन्य भाव कशाच्या ठिकाणी असावा हे सांगताना मुद्दामून आजचं सूत्र घेतलं. तो आपल्याला माहिती असलेला श्लोकच. साधारणपणे तो श्लोक केव्हा आणि कुठं म्हटला जातो हे कीर्तनातले नियम आहे. की म्हटलं उपासनेला दृढ चालवावे. हा श्लोक आपण जर सज्जनगडावर गेला तर तो कीर्तन सेवा झाल्यानंतर म्हटला जातो. म्हणजे झाले कीर्तन शेवटे गोड्या कळेना व्हायचंय अजून. श्री जानकी हे झालं की उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे आता संपली सेवा. आपण गोंदवल्याला जर गेला तर गोंदवल्यालाही हा श्लोक म्हटला जातो. कुठे, ज्या वेळेला पंगत बसते बघा प्रसादाची, काय अवर्णनीय आहे हो प्रसाद तो. शेजारच्या दुकानातून त्याच मसाल्यात विकत जरी आणला. महाराजांच्या त्या थोरल्या राम मंदिराच्या शेजारी एक दुकान आहे बघा, गोंदवले येथील प्रसिद्ध आमटीचा मसाला केवळ आमचेच कडे मिळतो. तिथून घ्या बरं आणि घरी करून बघा. आम्ही आमचा अनुभव सांगतोय. घरी करून बघा, तशी आमटी होणारच नाही. कारण मुळात ती नुसती आमटी नाहीये हो. महाराजांच्या नैवेद्याचं जे ताट आहे त्यातला सगळा प्रसाद चुरून त्या आमटीत घातला जातो. कोणाच्या वाट्याला कोणता कण येईल माहित नाही. त्यामुळे ती चव वेगळीच. अशी पंगत जेव्हा बसते ना त्यावेळेला पंक्तीचे नियम आहे. त्यातला नियम क्रमांक 1, आपल्यापेक्षा वयानं कोणी जेवायला बसलं असेल तर त्याचं जेवण होईस तोपर्यंत आपण उठू नये. त्याचं कारण, आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाची व्यक्ती जेवायचा वेग कमी असेल पण त्यांचं व्हायच्या आधी आम्ही जर उठलो ना जेवणावरनं, त्या ताटावरनं, तर ती ज्येष्ठ व्यक्ती तरुणाच्या उष्ट्यावर जेवली असं म्हणतात. म्हणून एकतर 2 उपाय करावे. काय, एक तर उठू नये किंवा बसूच नये. सद्गुरूंना म्हणजे वेगळ्या पंक्तीला बसा. तेव्हा अशा पंक्तीला जेव्हा भोजन प्रसाद असतो तिथे गोंदवल्याला, तेव्हा तिथे पहिला श्लोक म्हटला जातो. आता आवार एवढं मोठं आहे, आतमध्ये सगळे लोक ते काम करणारे. बरं असं लक्षात घ्या बरं, तिथं काम करणारे सेवेकरी मोठमोठ्या हुद्द्यांवरची लोक आहेत. फक्त सेवाभाव या योगानं म्हणून तिथे जातात. मग आता तो प्रसाद वाढायचा आहे. सगळे लोक बसले आणि मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पूर्वी तिथं बसून पंक्ती असायच्या, पाठबीट बांधून. आणि पुरुष लोकांना शर्ट बीट सगळं काढून बसायला लागायचं. नंतर झालं असं अनेकांना लाजाच वाटायला लागले तसं बसायचं. म्हणून मग शेवटी त्यांनी लोकांना खाली बसता येईना, सगळे विचार करून टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत. आता तिथे जेव्हा भोजनाला सुरुवात करायची आहे तेव्हा पहिला श्लोक तिथं म्हटला जातो. कुठला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे चाळीसे यज्ञ कर्म, सीताकांत स्मरण जय जय राम. श्लोकातले शब्द नीट म्हणावे लागतात. की वदनी कवळ घेता, काही लोक वदनी कवळी घेता असं म्हणतात. ती वस्तुस्थिती जरी असली तरी शब्द कमी. त्यामुळे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. आता वाढायला सुरुवात झाली. प्रत्येकाचा प्रसाद घेऊन झाला. आता आतमध्ये सांगायचंय हो की आता आणू नका, झालंय सगळ्यांचं घेऊन. नाहीतर त्या ट्रॉल्या घेऊन येतात बघा बाहेर. आता आत कसं सांगावं
एवढ्या गर्दीत कसं सांगायचं? म्हणून तिथं तो मुख्य अधिकारी उभा असतो ना, तो मोठ्यानं ओरडतो, उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे आतमध्ये सिग्नल गेला, आता काही आणू नका. म्हणजे गडावर कीर्तन सेवा संपली की हा श्लोक म्हटला जातो. गोंदवल्याला भोजन संपलं की हा श्लोक म्हटला जातो. बुवा इथं या दोन्हीपैकी काहीही नाहीये. म्हणजे कीर्तन सेवाही संपलेली नाहीये. जय जय, याला रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, बोलायची गरज नसते. त्यामुळे दोन्ही नाहीये म्हटल्याबरोबर तुम्ही बुवा हा श्लोक म्हणलाय म्हणजे बहुतेक तुमचा क्रम उलटा झालाय. म्हणजे जे शेवटी म्हणायचे ते पहिल्यांदा म्हटलं, मग पहिल्यांदाच ते शेवटी म्हणणार का? किंवा साधारण असं प्रत्येकाला वाटेल, जी कीर्तन सेवा ऐकणारी लोक आहेत त्यांना वाटेल बुवांचं बहुतेक फिरलेलं आहे. काळजी करू नका, ती फिरायचं कारण नाही. का? इतकं घट्ट बांधलंय, मला विचारा किती बांधलंय. त्यामुळे काहीतरी प्रयोजन आहे, त्या प्रयोजनाकरता म्हणूनच हा श्लोक म्हणलाय. कीर्तन सेवेत हाच राग का गायला, हाच ताल का घेतला, किंवा हाच विचार का मांडला, याच्या मागे काहीतरी प्रयोजन आहे. म्हणून अभ्यासोनी प्रकटावे असं असताना हा विषय का घ्यावा की उपासनेला दृढ चालवावे. लक्षात घ्या, आजच्या दृष्टीनं, एका दिवसाच्या सेवेच्या दृष्टीनं जेवढा मुद्दा मांडायचा आहे तो या श्लोकातून, या अभंगाच्या दृष्टीनं पूर्ण होतो. जसं घरामध्ये जेव्हा भोजनाची वेळ असते बघा, आणि आता असा विचार करा, यावर्षी देशपांडे बुवा कीर्तन सेवेला आलेले. इथं कोण कोण जवळपास राहणारी लोक आहेत, आमच्या धनवर्षाताई, देशपांडे काका आहेत. कदाचित पुढच्या वर्षी या लोकांना वाटलं की बुवांना पुन्हा बोलवावं. बरं म्हटले, नुसतं बोलवावं नाही, आता एवढ्या लांबनं येत आहेत ना, मग रात्रीची सोय करूनच पाठवावं. माझी इच्छा नाही, नाहीतर लगेच कोणीतरी घरी पिठलं भात टाका म्हणून सांगेल. आपला एक दृष्टांत म्हणून. आता पुढच्या वर्षी देशपांडे बुवांना बोलावलंय, ते येणार आहेत, त्यांच्या बरोबर त्यांचे बंधू मातोश्री आलेले आहेत, म्हटल्याबरोबर जेवायला. मला सांगा, उत्तम गृहिणी जी आहे ना, आम्ही धनवर्षाताईंच्या घरी गेलो तर त्या काय घरात जेवढा शिल्लक आहे तेवढा सगळा तांदूळ काढतील का? का म्हणले देशपांडे बुवा येणार आहेत, ते काय गाडाभर खाणारे बकासूर आहेत काय? म्हणजे लागेल तेवढाच त्यातला तांदूळ काढला जाईल ना. काय असेल, छोट्या वाटीनं, प्रत्येकाचं माप ठरलेलं असतं, किंवा मुठीनं. सध्या शिवामुठ हा प्रकार प्रसिद्ध आहे, तेव्हा तो मुठीनं काढला असेल. काय लागेल तेवढं म्हटले. त्यातनं म्हणे बुवांना नाही आहे, पण त्यांच्या बरोबर इतर कोणी येणार असेल, इतर कोणी साथीदार, आणि त्यांना जर डायबिटीसच असेल तर मग विचारूनच बुवा खाणार का? म्हणजे त्यानुसार प्रमाण कमी होतं. मला सांगा, व्यवहारात जेवढं लागेल तेवढंच आम्ही घेतो ना. जसं ताटात भात घेतल्यानंतर असेल ती सगळी वाटीतली आमटी त्यात टाकत नाही, मग थोडा भात बाजूला काढतो, थोडीशी आमटी. कोणाला भाजी भात आवडतो, कोणाला दही भात आवडतो. मला नाही वाटत इथे कोणी मिळवून जेवणाऱ्यातले आहे. म्हणजे सगळं एकत्र करून ना, लागेल तेवढं जेवढं लागेल, मग व्यवहारात लागेल तेवढंच काढून घेतो. मग परमार्थातल्या या कीर्तन सेवेमध्ये लागेल तेवढं आजच्या दृष्टीनंच सांगायचं, सगळं कोण सांगत बसेल. म्हणून समर्थांना प्रश्न केला, या जगामध्ये दृढपणे टिकणारं असं काय आहे की उपासनेला दृढ चालवा. या जगात दृढपणे टिकणारं काय आहे? दृढपणे टिकणारं म्हणजे, दृढपणे याचा मराठीत अर्थ असा आहे, एकाच स्वरूपात अखंडपणे टिकणारं. एकाच स्वरूपात अखंडपणे टिकणारं असा विषय एका कीर्तन सेवेत चालला. 2 दिवसाची कीर्तन सेवा, आणि त्यावेळेला साधारण कीर्तन हा संवाद असतो. म्हणजे आपण भजन गाताय, मी ऐकतोय, हा संवाद आहे. आपण ऐकतात आणि मी बोलतोय, हा संवाद आहे. तेव्हा संवादातनं असाच विषय झाला की कोण आहे या जगामध्ये जो एकाच स्वरूपात अखंडपणे टिकलेला आहे. आणि प्रेक्षकातल्या एका गृहस्थाने हात वर केला, मी आहे बुवा. म्हटलं कसे? त्याने असं सांगावं, तुमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष मी अनेकांच्या कीर्तन सेवा ऐकल्या आहे ना. म्हटलं पक्केपणानं कीर्तन ऐकणार. मग त्यांना म्हटलं, अहो स्वभावाबद्दलची गोष्ट चालली नाहीये. मग पहिली कीर्तन सेवा आपण जेव्हा ऐकली तेव्हाच आपण
आणि आजची कीर्तन सेवा आपण ऐकताय तेव्हाचे आत्ताचे असलेले आपण, याच्यात काही फरक आहे का? हो आहे म्हणाले. काय फरक आहे? नाही म्हटले 40 वर्षे जागली डोळा 40 आली, नेत्रासी भुली पडली येता न दिसे जवळी, 50 वर्षे होती श्यामकेश शुभ्र होती. हीच तर परिस्थिती आहे ना. बदल आहे का काही? हो आहे ना म्हणाले. 50 वर्षे जागली श्यामकेश शुभ्र होती, अर्थात परंतु त्याला श्याम करीती. बरोबर आहे ना? परंतु त्याला श्याम करती, हलती दाताच्या पंगती त्याला म्हातारा म्हणती. समर्थांचा पदातले हे शब्द आहेत. म्हणजे असं आहे की कोणीही या जगात पक्केपणानं टिकणार नाही. कीर्तन सेवा झाली, एका गृहस्थांकडे मुक्काम होता, आमचे नातेवाईकच. रात्री जेवण झालं, गप्पा टप्पा सुरू झाले आणि त्यांनी त्यांच्या कपाटातून एक अल्बम काढला. तो अल्बम दाखवला. म्हणाले बुवा याच्यात एक 6 नाही वर्षभराचा एक मुलगा आहे जो रांगतोय. गोपाळ कृष्णाचं सुंदर चित्र किंवा गोपाळ कृष्णाच्या वेशामध्ये नटवलेला आहे. तो कोण आहे माहितीये का तुम्हाला? आता झालं होतं असं, त्या मुलाला फोटो काढताना जसं बसवलं होतं त्या फोटोग्राफरनं फोटो काढायला आणि त्यानं मान वळवायला एकच वेळ आला. त्यामुळे फक्त कृष्ण वेशच दिसला, चेहरा काही दिसेना. म्हणून मी त्यांना म्हटलं नाही हो, म्हटलं कळलं नाही कोणाचा फोटो आहे. त्यावर त्यांनी असं उत्तर दिलं, उपासनेला दृढ चालवावे. असं जो 33 वर्षाचा युवक कीर्तन सेवेमध्ये म्हणत होता, सांगत होता, तो त्याच्या वयाच्या पहिल्या वर्षात रांगताना कसा दिसत होता त्याचं ते चित्र आहे म्हणाले. म्हणजे आमचं चित्र होतं फोटो, प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. त्यामुळे अशी परिस्थिती असताना 1 वर्षाचे असताना आपण कसे होतो, आज कसे आहोत, त्याच्यानंतर काही वर्षांनी कसे असू, बदल निश्चित आहे. ती सेवा झाली. दुसऱ्या दिवशीची सेवा, आता घराकडे निघायचं, पण एका गृहस्थानी जेवायला बोलावलं. म्हटले बुवा याल का? ब्राह्मणो भोजनम प्रिय, काय हरकत आहे, चला म्हणे. आणि गेल्यावर त्यांनी सांगितलं बुवा आम्हाला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. काय त्यांचा माझ्यावर विश्वास होता देव जाणे. काय दाखवणार? नाही म्हटलं जरा आतमध्ये येता का? चला म्हटलं. आणि म्हणून ते घरातल्या त्यांच्या तिजोरीपाशी घेऊन गेले. त्या तिजोरीमध्ये त्यांनी उघडली. इतका विश्वास, त्याचा पासवर्ड माझ्या समोर उघडला. इतका विश्वास हो. आणि उघडल्याबरोबर आत काय दिसलं तर सोन्याच्या 2 चांगल्या चिपा दिसल्या, मोठ्या एवढ्या एवढ्या. म्हणजे डोळे फिरणे हा वाक्प्रचार कशासाठी असतो ते त्या विटा बघितल्या लक्षात. कारण आमच्या नशिबात त्याच विटा बघणं, या विटा कधी बघणार. आणि म्हणून ते बघितलं आणि ते म्हणे बुवा तुम्ही काल सांगत होतात की जगातल्या सगळ्या वस्तूंवर परिणाम होतो काळाचा, पण हे असंही म्हटले सोनं आम्ही बाहेरच काढलं नाहीये, आमच्या पंजोबांनी तयार करून घेतलेल्या या सोन्याच्या चिपा आहेत म्हणाले. याच्यावर कुठं परिणाम आहे? दिवाळीत सुद्धा लक्ष्मीपूजनाला आम्ही बाहेरूनच हळदी कुंकू वाहतो, उघडत पण नाही. मग आहे का आता आली पंचायत. कीर्तनकारानं विधान केलं खरं, उत्तर कोणी द्यायचं. आणि म्हणून त्याला म्हणलं जरा पाहू जवळ जाऊन. त्यांचा दृढ विश्वास होता म्हणून त्यांनी जाऊ दिलं. गेल्याबरोबर त्या विटा जरा थोड्या बघितल्या. काय आपल्याला हातात घ्यायला कधी मिळायच्या, म्हणून जरा हातात घेऊन बघितल्या, वजन बिजन काय कसं, चकाकत कसं. आणि बघता बघता त्या 2 विटांच्या खाली एक छोटा कागद ठेवलेला दिसला. मी म्हटलं कागद बघू का? बघा म्हटले. कागद बघायला काय? तो कागद बघितला आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. मी म्हटलं काका तुम्ही असं विचारलं ना की या सोन्याच्या विटांवर कुठं काय परिणाम होतो, काही झीज नाही काही नाही. होतो ना म्हणाले परिणाम. कसा? काकांनी विचारलं कसा? हा कागद काय आहे म्हटले? पावती आहे. कधीची आहे? आमच्या पंजोबांनी जेव्हा विकत घेतली तेव्हाच्या काळातली, तिथं तारीख लिहिली स्पष्ट. बरं म्हटले त्यावेळेला 1 तोळा किती ग्रॅमचा होता? जुन्या काळात 1 तोळा 12 ग्रॅमचा. आता तो 10 ग्रॅमवर आलेला आहे. बरं म्हटलं तिथं काय किंमत दिली आहे? 1 तोळा इज इक्वल टू 16 रुपये. आता वाढता वाढता वाढली, म्हणजे लाखाला गेल्यानंतर भेदिले शून्य मंडळाची परिस्थिती. मी म्हटलं कोण म्हटलं काळाचा परिणाम होत नाही? पहा म्हटलं तुमच्याचकडे पुरावा आहे. सांगायचा मुद्दा असा, जगातल्या सगळ्या वस्तूंवर काळाचा परिणाम आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट पक्केपणानं दृढपणे टिकणारी नाही. मग असं जर असेल
तर समर्थ म्हणतात उपासनेला दृढ चालवा. काहीच टिकत नाही ना पक्केपणानं. माऊली सुद्धा म्हणाल्या तिथं कोणीही पक्क्या वस्तीला आले नाही. कसं? पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, पणजे गेले, पणजे गेले आजे गेले, वडील हिते जाती, पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, वडील हिते जाती, फुलके जाते ना तुझे जाते, फुलके जाते ना तुझे जाते, कोण उभे राहती मला, कोण तिथे राहती. पणजे गेले आजे गेले, वडीलही ते जाती, कोणीच नाही, कोणीच नाही. कोणीही इथं पक्केपणानं राहायला आलेलं नाहीये. म्हणजे आपण सगळे काल शरण आहोत हे जर खरं आहे तर इथं पक्केपणानं काय राहतो. म्हणून सिद्धांत एवढाच सांगतो की अस्थिरातूनच स्थिराची निर्मिती होते, किंवा जे अशाश्वत आहे त्यातूनच शाश्वत निर्मिती आहे. तुम्ही म्हणाल बुवा कशावरनं? काही उदाहरण, एक दृष्टांत सांगतो आपल्या लक्षात. आता येता येता आम्हाला त्या डांगे चौकामध्ये आठवडी बाजार लागला. आता तो रोजचा असतो का आठवडी असतो हे तुम्हीच सांगा, कारण कदाचित रोजची गर्दी तेवढीच असेल. आणि दिलेला सगळा रस्ता हा आपल्याच मालकीचा आहे. या योगानं जिथे दिसेल तिथे सगळीकडे छोट्या छोट्या गाड्या लागल्या आहेत. पण लोकांनाही बरं आहे ना, समोर मिळते तर का घेऊ नये म्हणून घ्यायला निघाल. असेच एक गृहस्थ हातामध्ये पिशवी घेऊन आठवडी बाजार करण्याकरता निघाले. आता आठवडी बाजार म्हटल्याबरोबर 4 दिवसाची 8 दिवसाची भाजी घ्यायची. त्यातही म्हणालं हे गृहस्थ हे पर्यावरणवादी होते म्हणून प्लास्टिक नको, मग कापडीच पिशव्या घेऊ. त्यातही म्हटले हल्ली 2 कप्प्यांच्या पिशव्या मिळतात बघा, बरोबर आहे ना? तुम्हाला लोकांना जास्त माहिती. कापडी पिशव्यात 2 कप्पे, हल्ली फार ती फॅशनच आहे. आणि म्हणून हे पिशवी घेऊन निघाले. बाजार हाट करण्याकरता काही नियम आहे. एक नियम असा आहे, आधी या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून यायचं. कुठं काय मिळतं ते बघायचं, कुठं काय भाव आहेत ते बघायचे, कुठली मेथीची जुडी हिरवीगार आहे, कुठल्या मिरच्या या जास्त हिरव्या आहेत, मिरच्या किती तिखट आहेत हे कसं बघावं. तुम्ही सांगितलं ना तर बरं होईल का? सांगेन, सांगायला हरकत नाही. आर्थिक रुपया जास्त टाका म्हणजे मला नाही, त्याची देठं बघितली जातात बऱ्याच वेळा. जास्त हिरवी असेल की अशी काळपट असेल ना तर ती म्हणजे हा नाही होत, म्हणले खाता येत नाही. मग आणि म्हणून त्यांनी सगळं बघितलं कुठं काय 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 मिळतंय आणि भाव लक्षात ठेवले. पण असं आहे, टोमॅटो लाल दिसतायत खरे, पण ते खरेच लाल आहेत का वरून जो त्याच्यावर फोकस पडलाय तो लाल आहे? कारण दिसताना त्या वरच्या भांड्याला लाल रंग लावला की खाली प्रकाश लालच पडतो. यांनी सगळं बघितलं, काय भाजी घ्यायची ती घेतली. आणि साधारण दिवस उन्हाळ्याचे होते. तो त्यांना एका कोपऱ्यात हिरव्या रंगाची पातळ साल असलेली, बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी छान कैरी दिसली. यांनी विचार केला इतकी सुंदर कैरी कुठेच पाहिजे नाही. म्हणाले विचारूया तर त्याला. आणि म्हणून जाऊन विचारलं, भैया कितने को दिया? त्याने उत्तर दिलं, अहो म्हटले 100 रुपये. आता भाव किलोवर होता, 100 रुपये किलो. त्यांना लक्षात आलं काय भैया कितने को दिया म्हणायची गरज नव्हती, का मराठी आहे म्हणाय. बरं म्हटलं 2 किलो टाका म्हटलं. चांगली निवडून घेतली आणि घरी आले. घरी आता असं आहे, इथं बसलेल्या सगळ्यांचं काम ते आहे बघा की आपण ते भरणं आणि घरी आणून दिलं आणि घरी आणलं की ती पिशवी यांच्या समोर ठेवणं. मग त्याची पुढची दगड करायची का माती करायची तर यांनीच ठरवायचं. त्यामुळे ती पिशवी उघडी केली आणि तेवढ्या त्या कैऱ्या पिशवी भरवून होम मिनिस्टरनी विचारलं, अहो एवढ्या कशाला आणल्यात कैऱ्या? त्यांनी सांगितलं ठेव, फ्रीज आहे आपल्याकडं. हे सांगायचं, फ्रीज आहे आपल्याकडं म्हणले ठेव.
आता मला सांगा, अशी जी कैरी आहे ती कैरी नुसती ठेवली चांगली बेटर बघून घेताना घट्ट बघून घ्यावी, लिबलिबीत बघून घेतली की त्याचा आपोआपच पन्न होतं म्हणाले, करावं लागेल. त्यामुळे घट्ट बघून घेतलेली ती पाहिली आणि तशीच ठेवली तर एक 4-5 दिवस ठीक आहे. यांनी सांगितलं फ्रीज आहे आपल्याकडं, बरं म्हटलं फ्रीज मध्ये ठेवली अजून 8-10 दिवस, काही हरकत नाही, ठीक आहे. पण जिच्या समोर ती पिशवी उपडी केलीये ती जर गृहिणी असेल ना, अन्नपूर्णा असेल तर ती काय करेल? पटकन विळी आणेल, त्या सगळ्या कैऱ्या एकत्र करेल, त्याची एकसारख्या फोडी करेल, चिनी मातीची बरणी आणेल, त्याच्यात त्या फोडी टाकेल. आपल्याला आवडतो तो मसाला केप्र प्रवीण तो टाकेल, मीठ लागतं टिकावं म्हणून ते टाकेल आणि तोंड बांधेल, मी बरणीचं बोलतोय. म्हणून बघा, एक वाक्य तेवढं लक्षात ठेवा, काय? जोपर्यंत हिरवं आहे तोपर्यंत त्याचं आम्ही लोणचं घालतो, पिकलं की ते आपोआप सुटतं आणि खाली येतं, आंबा नाही का? आणि जोवर हिरवं आहे ना तोवर आम्ही लोणचं घालतो. आता या वाक्याचा विधानाचा अर्थ ज्याचा त्याने लावून घ्या, सद्गुरुनाथ महाराज. त्यामुळे लोणचं घातलं. आता मला सांगा, नुसती कैरी ठेवलेली 4-8 दिवस टिकली असती, पण त्याचं लोणचं केलं, आता चांगलं वर्षभर पुरतं. बाठाचं केलं तर विषयच वेगळा. बुवा जास्त सांगू नका का, माझ्या सकट तुमच्या तोंडालाही सुटणार पाणी दिसतंय मला. त्यामुळं आता जी 4-8 दिवस टिकणारी कैरी आहे त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया झाली, प्रक्रिया होऊन त्या कैरीचं झालं लोणचं, जे टिकलं वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष. समर्थ म्हणाले 100 वर्षाच्या कलियुगातल्या या देहावर जर तशी काही प्रक्रिया झाली ना तर तो देह सुद्धा दृढपणे टिकतो. उपासनेला दृढ चालव, म्हणून तशी काहीतरी प्रक्रिया व्हायला हवी ना. काय प्रक्रिया व्हायला हवी? म्हणून उपासना म्हणून कर्म करत असताना त्याच्यात एक गोष्ट महत्वाची आहे. भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये सांगितलं की उपासना कशाला म्हणावं, तर सत्कर्म योगे वयधालवामी, हा विषय महत्वाचा आहे. म्हणजे उपासना रसायन जर घेतलं तर त्या रसायनातला असलेला एक घटक म्हणजे सत्कर्म आहे. मग असं असताना साधारण आपल्याला माहिती आहे रसायनामध्ये वेगवेगळे घटक असतात, किंवा आपल्याला साधन सामग्री या शब्दाचा अर्थ माहितीये. बघा आता साधारणपणे अमावस्येच्या वेळेला, पौर्णिमेच्या वेळेला किंवा शुक्रवारी आपल्या दारी कोणीतरी परडी घेऊन एखादी बाई येते बघा, आणि ती म्हणते बाई काहीतरी साधन द्या, काहीतरी म्हटलं अन्न द्या, काहीतरी दान करा. आणि म्हणून आपण देतो ती शिधा सामग्री. मग त्याच्यात काय देतो आपण? फक्त मीठ देतो का? फक्त तेल देतो का? नाही. फक्त पीठ देतो का? नाही. सगळं थोडं 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 देतो, मग ती झाली शिधा, ती शिधेची म्हटलं असलेली सामग्री. तसं उपासना ही केवळ एकात्मक नाहीये, ती भक्तीची साधन सामग्री आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये असलेला विषय महत्वाचा पहिला सत्कर्म. बरं, कर्म केलं म्हणजे उपासना झाली असं होत नाही, त्या कर्मात काहीतरी मिसळावं लागतं. जसं एखाद्या सोन्याचा अलंकार करायचा आहे तर त्याच्याकरता प्युअर सोन्याचा अलंकार कधी होत नाही बघा, मग त्याच्यात काहीतरी अशुद्धी मिसळावी लागते, त्याशिवाय त्याला काठिण्यपणा येत नाही, त्याचं अलंकरण करता येत नाही. तसं उपासना म्हणून कर्म करत असताना त्याच्यात काहीतरी मिसळावं लागतं. ते काय मिसळायचं? म्हणून 12व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणाले की ये तू सर्वाणि कर्माणि, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. सरळ अर्थ असा आहे, ये तू सर्वाणि कर्माणि, सगळी कर्म जी जी म्हणून काही कर्म कराल ती मयि संन्यस्य मत्परः, माझ्यासाठी करतोय या न्यायानं कर. आता कर्म करताना ते कर्म चांगलं आहे म्हणजे सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा विचार करावा का? याचा विचार करावा का असं जर म्हणाल तर भगवंतांचे अनेक लाडके भक्त होऊन गेले ज्यांनी वेगवेगळी कर्म केली. काय सांगावं? नामा शिंपी सजन कसाई, नामा शिंपी सजन कसाई, नामा शिंपी सजन कसाई, सोखोबाजी महान, नामा
नामा शिंपी सजन कसाई. वेगवेगळ्या जातीत जन्माला येऊनही भगवंतांचे लाडके झालेच. अहो त्यांनी वस्त्र शिवली नामा शिंपी, पण खरं सांगू भारत भ्रमणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देश विठ्ठल नामानं शिवला. नामा शिंपी सजन कसाई. कसाई म्हणजे माहिती आपल्याला, भगवंत म्हणाले तो कसाई असो किंवा कसाही असो, तो कसाई असो किंवा कसाही असो, पण त्यानं ते जे कर्म केलंय ते कर्म माझ्या करता करतोय याच न्यायानं केलं, त्यामुळे त्याचं पातक केला नाही. चोखोबाजी महाराज वर्णन करायची गरज नाही. एकनाथ द्विज दामाजी लो. वेगवेगळ्या यातीत जन्माला येऊन सुद्धा सगळे भगवंतांचे लाडके झाले. हरिसी प्रिय बोला. सगळ्यांचे ते भगवंत प्रिय झाले, भगवंतांना सगळे ते प्रिय झाले. मला सांगा असं का? कारण भगवंत म्हणाले सर्वाणी कर्माणी, केलेली सगळी कर्म ही त्यांनी माझ्यासाठी केली. म्हणून उपासना म्हणून कर्म करत असताना कर्म करणाऱ्या कर्त्यानं त्याला परिमाण लावायची गरज नाही. परिमाण लावायची गरज नाही म्हणजे केलेलं कर्म सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा विचार कर्त्यानं करायची तशी गरज नाही. तुम्ही म्हणाल बुवा कशा म्हणून पहा, आज इथं कीर्तन सेवेला आल्यानंतर कीर्तन सेवा झाली आणि कीर्तन सेवा झाल्यानंतर उभे असलेल्या कीर्तनकारांना पटकन श्रोत्यांना जाऊन विचारायचं नाही कशी झाली सेवा. ज्याच्या करता केली त्या भगवंतांच्या चरणी ती समर्पित केली की ती कशीही झाली तरी ती त्यानं करून घेतली म्हणजे विषय संपला. म्हणजे आमचं साध्य पक्क आहे, त्यांच्यासाठी करतोय. मग ती चांगली झाली का त्यांची कृपा, वाईट झाली का आमचे दोष. म्हणून साधारण सगळे कलाकार हे वाक्य वापरतात बघा, जे काही आहे ते आमच्याकडूनच आहे, याच्यात काही चुकलं असेल तर तो आमचा दोष आहे. खरं वाक्य. मला सांगा, उपासना म्हणून कर्म करत असताना त्याच्याकरता कोणतेही लेबल लावायची गरज नाही, ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे. मुळात अशा पद्धतीचा कर्मशास्त्राचा विचार हा उपासनेमध्ये. म्हणून कर्मविभाग शास्त्र असं सांगतं की एखादी गोष्ट करत असताना उपासना म्हणून का होईना त्यातून काय परिणाम होणार आहे तो परिणाम आधीच ठरलेला असतो. ते म्हणा बुवा म्हणजे पहा, एखादी पूजा करायची, आता श्रावण महिना आहे, सत्यनारायणाची पूजा करायची. पूजा करायची मान्य आहे, पण का करायची त्याचा परिणाम आधीच ठरलाय ना. आम्ही का करतो तर आमचं काही एक नित्य नैमित्तिक ठरलेलं आहे, व्रत म्हणून करतो, ते काहीतरी मिळवायचे म्हणून करतो. विवाह झाल्यानंतर बघा पहिली पूजा कुठली करतात, सत्यनारायणाची. का ती करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आधी संकल्प केला जातो. काय संकल्प आहे, एवं गुण विशिष्टेन विशिष्टाया करतो ना. आता अक्षता पाणी घेऊन शुभ पुण्य तिथं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य प्राप्त्यर्थम अलक्ष्मी नाशनार्थम द्विपद चतुष्पद सहितानां. सगळ्यांना म्हणतो सगळं, पण देताना मात्र फुटका दाणा दिन अशीच अवस्था असते. म्हणजे म्हणताना केवढा मोठा संकल्प आहे. आता हा संकल्प म्हणजे काय आहे तर ती जी ते जे कर्म आहे ते कर्म केल्यानंतर काय मिळणार आहे याची निश्चिती आधीच केलेली. त्याच पद्धतीने भगवंतांकरता उपासना म्हणून कर्म करत असताना ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा विचार करायची गरज नाही. कारण मुळात ते सत्कर्म म्हणावं का तर ते सांगताही येत नाही. एखादं कर्म सत्कर्मही असेल दुष्कर्मही असेल. कसं, एक दृष्टांत सांगून पूर्वरंग थांबवतो. थंडीचे दिवस आणि 4 इमारतींच्या पलीकडे असणाऱ्या फुटपाथवर पैसे मागणारा, भीक मागणारा एक भिकारी बसलाय. इतकी थंडी हो, बाहेर कुडकुडतायत सगळेजण. याला काही पुरेसे वस्त्र नाहीत, काही नाही, कसं बस आपलं लपेटून बसलेला आहे. आणि पहाटेची 6-6:30ची वेळ. नेमकं त्या वेळेला 11वी-12वी सायन्सचे क्लास चालू असलेल्या पहिल्या बॅचचा मुलगा त्या रस्त्यानं चालला. मी म्हणाल बुवा हेच का घेतलं, साधारण त्यांचे क्लासेस हे सकाळीच असतात.
आणि म्हणून पहिल्या बॅचचा मुलगा आपलं दप्तर मित्र लावून निघाला होता. बरं तो कीर्तन ऐकणारा होता आणि म्हणून जाता 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 त्याने बघितलं हे गृहस्थ हे बाबा थंडीनं कुडकुडतायत. त्याला बुवांचं कालचं वाक्य आठवलं, सत्कर्म योगे वय घालवावे. त्यानं विचार केला आता आपली 12वी आहे, त्यामुळे सत्कर्म योगे वय घालवावे असं जर केलं तर त्याचा परिणाम आपल्याला पुढे फायदा आहे. तो म्हटला ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, करू. आणि म्हणून आता आपण काय मदत करू शकतो याच्यामध्ये, काय मदत करणार. घर जवळच होतं, पुन्हा घरी आला, किचन मध्ये तेलाची एक बाटली ठेवली होती. ती तेलाची बाटली घेऊन पुन्हा ते जे बाबा तिथं बसले होते त्यांच्यापाशी येऊन बसला. विचारलं, बाबा थंडी वाजते का? हो. थांबा म्हणाले, मी तुम्हाला छान हे तेल आणलंय, तेलानं जरा मालिश करून देतो. यानं विचार केला एक वेळे क्लास बुडला तरी चालेल. सत्कर्म योगी. आणि म्हणून त्यांना ते छान, बरं तो तरुण हो, हा म्हाताराच बाबा, त्यानं चांगलं जोर लावून मालिश करून दिलं. परिणाम असा झाला, शरीरातली उष्णता वाढली, जरा हायसं वाटलं, बरं वाटलं. आणि त्या बाबानं त्या मुलाला आशीर्वाद दिला, तुझं कल्याण होईल. तो म्हणाला माझं काम साध्य झालं, सत्कर्म योगी वय घालवावे. आणि बिचारा निघाला क्लासला. बरं झालं, आता थंडी पळाली, जरा हुशारी वाटली त्या बाबांना आणि ते तिथंच बसले. पण झालं होतं असं, ज्या फुटपाथवर ते बसले होते त्या बाजूला कन्स्ट्रक्शन चाललं होतं. काळ्या मातीचा एक ढिगारा पडला होता आणि काळी माती म्हटलं की त्याच्यामध्ये लाल मुंग्यांचं चांगलं वास्तव्य होतं. बिनबुलाए मेहमान म्हणतात, त्या पद्धतीनं नुसता तेलाचा वास आला हो. आणि शिस्तीत जसं निघावं परेड करत तसं त्या सगळ्या मुंग्या निघाल्या आणि जिथं तेल लागलंय त्या त्या भागावर जाऊन बसल्या, कडकडून चावल्या हो. हा बिचारा आता किती विचार करा, एक मुंगी चावली तर आपली अवस्था अशी होती. जथ्थाचा जथ्था अंगावर आला तर काय करणार. म्हणून एकत्रित उपासनेचं महात्म्य सद्गुरूंना असं एकत्रित त्या सगळ्या आल्या हो. म्हटल्याबरोबर काय करावं, यानं खाजवायला सुरुवात केली. त्या मुंग्या एवढ्या अंगावर चढल्या. मगाशी 10 मिनिटापूर्वी जो म्हणाला होता कल्याण हो तुझं, तो म्हटला आग लागो तुझ्या घराला, वाटोळ हो. अरे का म्हटलं, हे काय तुझ्यामुळे मुंग्या चावल्या मला. खाजवत बसला आता बिचारा. आणि तेवढ्या पुढच्या बॅचची मुलं त्या रस्त्याला चालली, क्लासच्या पुढच्या बॅचची मुलं. बरं, पहिली बॅच ही स्कॉलर बॅच म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे मधले, आणि दुसरी बॅच जरा त्यातल्या त्यात थोडं. त्यांनी बघितलं हा मनुष्य बसलाय, खाजवत बसलाय, जरा वेळच दिसतंय म्हणाले, हे जरा अजून त्याची कळ काढू. म्हणून केलं काय, पलीकडे कुठेतरी उसाचं काणकं पडलेलं दिसलं त्याला. हे उचललं, चांगलं बदलून काढलं त्याला. तो ओरडतोय, अहो कशाला मारताय, कशाला मारताय, वाचवा वाचवा वाचवा. आणि मजा बघत त्या पोराने ते दांडकं तिथंच टाकलं, पोरं निघून गेली. आता झालं असं, ज्या मार्गानं त्या मुंग्या त्या मातीच्या ढिगाऱ्यातून त्या माणसाच्या अंगावर बसल्या होत्या ना, त्यांना त्या काणक्यामुळे गोडाचा वास आला आणि त्या तिथून रिव्हर्स गिअर तिथून उतरल्या आणि त्या काणक्यावर जाऊन बसल्या. अहो मारलं म्हणून हा ओरडत होता, अहो मारू नका हो, काय करताय असं. अंगावरच्या मुंग्या उतरून त्या काणक्यावर बसल्या बरोबर यानं त्यांनाही आशीर्वाद दिला. आता मला सांगा, या प्रसंगातून सत्कर्म कोणतं म्हणायचं आणि दुष्कर्म कोणतं म्हणायचं. आता नका सांगू, कीर्तन सेवा झाल्यावर सांगितलं तरी चालेल किंवा पुढच्या वर्षी सांगितलं तरी चालेल. काय सांगावं, अहो तेल लावून दिलं हे सत्कर्म म्हणावं तर अंगावर मुंग्या चढल्या हे दुष्कर्म. आणि उसाच्या कांडीनं झोडपलं म्हटल्याबरोबर ते दुष्कर्म म्हटलं तर मुंग्या उतरून त्यावर बसल्या हे सत्कर्म झालं. भगवंत म्हणाले केलेलं कर्म सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा कशाला विचार करतो. सर्वाणी कर्माणि मयि संन्यस्य मत्परः, माझ्यासाठी करतोयस बस एवढाच विचार कर आणि करून मोकळा हो. आणि असा भाव जिथे अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते, जो अनन्य भावानं प्रत्येक कर्म हे माझ्या चरणी समर्पित करतो ना, त्याचं कल्याण मी करतो. म्हणून आपण स्वामी महाराजांच्या फोटो खाली लिहिलेलं वाचतो, अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्यातला तेवढा योगक्षेमं वहाम्यहमची टॅगलाईन उचलली आणि LIC ने आपली करून घेतली. योगक्षेमं वहाम्यहम ते सोडा हो, खरे योगक्षेम तर तेच सांगा. म्हणून कसा भाव असावा माऊली तेवढंच सांगतात. मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी हो नमज तैसे सर्वस्वी भजती. नदी जसा त्याचा अवखळपणा इतका असतो, नदी वाहते पण ती जेव्हा समुद्रापाशी येते ना ती शांत होते. का? कारण तिला लक्षात येतं आपलं गंतव्य स्थान आलंय जवळ, आता तिथं जाऊन मिळायचंय. मग मला सांगा, आपलं स्थान जर आपल्याला पक्क कळलेलं असेल तर त्या खळखळाटाला काय कारण आहे? त्याच्यापेक्षा शांतपणे सर्वाणी कर्माणी समर्पित करूया. असं कर्म हे कोणी समर्पित केलं आणि त्याचा परिणाम काय झाला की प्रत्यक्ष भगवंत कसे त्यांच्याकडे येऊन मुक्कामी राहिले नाही तर सेवा सुद्धा केली. आख्यान रूपानं ऐकायचं. म्हणून पूर्व पद्यामध्ये वर्णन करताना नाथ महाराज म्हणाले, शरण रिघा हरिरा शरण रिघा अनन्य हरिरा शरण रिघा अनन्य हरिरा शरण रिघा. तारक को जगदीश्वर करटाळी भाकरी करिता टाळी भाकरी करिता टाळी प्रेमे मित्रासी देव घोटाळी. ते म्हणाल हे काय म्हणताय? मोरोपंतांची आर्या आहे. मोरोपंत कोण? तर ते बारामतीचे. नाम ही काफी है. पर तिथले लोक एका मतीने विचार करणारे नसतात, बारामतीने विचार करणारे. टाळी मृदुर मणीसी, मृदुंग पखवाज तबला वाजवायचा असेल तर त्याच्याकरता थापा जमावे लागतात. म्हटलं बुवा एरवी नाही जमल्या तर जास्त चांगलं, जमल्याच पाहिजे. टाळी आली पाहिजे. उच्च स्वरे करटाळी, हे सांभाळायचं असेल तर उच्च स्वरे कर टाळी. भाकरी करिता टाळी अहो भाकरी करिता टाळी. पराकित करण्यापेक्षा म्हटलं विठाला 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 करत केलेली छान गोल सातोबासारखी होणारी भाकरी. प्रेमे मित्रासी देव घोटाळी. असं आहे की आपल्या आवडीची गोष्ट झाली की पटकन आपण मित्राला म्हणतो हे घे टाळी. टाळीचं महत्व आहे. टाळा टाळी करी जो नर, अहो टाळा टाळी करी जो नर त्यास तो काळ मग कवटाळी. म्हटलं की टाळी वाजवण्याकरता जो टाळा टाळ करेल, मोरोपंत म्हणाले त्यास तो काळ मग कवटाळी. मग जी टाळी जन्मटाळी, अहो जी टाळी जन्मटाळी. म्हणून जन हो वाजवा कीर्तनातली. पुढच्या वर्षीचे सगळे कीर्तनकार पक्के झालेले आहेत. आणि आख्यान विषयाकडे श्रीनारायण श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्रीनारायण. म्हणा श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण
जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण संतांची चरित्र ही तुमच्या आमच्या करता खऱ्या अर्थानं धर्माचा वस्तुपाठच असतात. त्यांच्या ठिकाणी जो भक्ती रस आहे, जो अमृतधारा ज्या वाहत असतात भक्ती रसाच्या, अहो त्या अमृतधारांनी त्यांचं सार जीवन हे न्हाऊन निघालेलं असतं. आणि म्हणून संतांनी जो उपदेश केला तो उपदेश ज्यांनी अंगी बाळवला, श्रद्धेनं निष्ठेनं ज्यांनी त्याचं अनुष्ठान केलं, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते ज्ञानबीज रुळलं जातच. आणि अनन्य भाव दृढ झाला की सद्गुरूंची भगवंतांची कृपा होते आणि असलेला तो बीज आहे ना, तो ज्ञानबीज त्याचा वटवृक्ष होतो आणि त्याला आनंदाची फळं येतात. काय गंमत आहे बघा. महर्षी वेदव्यासांनी जर महाभारत लिहिलाच नसता किंवा वाल्मिकींनी रामायण काही लिहिलंच नसतं तर तुम्हा आम्हाला रामकृष्ण कोणी सांगितले असते? भगवान गोपाल कृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र स्वयंप्रकाशित असून सुद्धा तुमच्या आमच्या करता ते अप्रकाशितच राहिले असते हो. आणि म्हणून साधाय संतांची चरित्र कोणीतरी लिहावी, ती कोणीतरी प्रकाशित करावी, ती कोणीतरी वाचावी, ती कोणीतरी गावीत आणि ती कोणीतरी श्रवण करावी. संतांची नावं आपल्याला ठाऊक असतात, त्यांनी केलेले चमत्कार माहिती असतात, पण त्या पदापर्यंत पोहोचण्याकरता त्यांनी केलेले अपार कष्ट, तपस्या, त्यांच्या ठिकाणी असणारा भगवत भक्तीचा भाव, ती तळमळ, भूतदया, प्राणीमात्रांविषयीचं प्रेम, ईश्वर निष्ठा आणि त्यांचा उपदेश याच्याबद्दल बऱ्याच वेळेला आपल्याला विसर पडतो. आणि म्हणून परमपवित्र असणारी संतांची चरित्र नेहमी कीर्तन सेवेतून गावीत. गाण्याचा आनंद असा आहे, कीर्तन या शब्दातच आहे हो, कीर्तयती, की ज्याचं संकीर्तन म्हणजे गुणगान गावं. मग कोणाचं गाणार? तुमचं आमचं गाण्यासारखं आहे काय? त्यामुळे गाणार तर संतांचंच, गाणार तर भगवंतांचं. कसं? आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, आल्या अतिथा अन्न देणे, नियम असा साधिला म्हणती जन तपोनी धीरा, म्हणती जन तपोनी धीरा.
धन्य धन्य ती गोदावरी नदी. बुवाचा फार छान आहे, फार ऐकत राहावीशी वाटते. कारण काय कारण आहे? ती सिनेमावाल्यांनी पिंजऱ्यामध्ये ठेवली आहे. एवढं ऐकण्यापुरतच बरं आहे, त्यातले शब्द इथे गायचे नाही, फक्त सुरुवात करून देतो. काय शब्द आहे? तुम्हा बरे, बस. कीर्तन गादीची मर्यादा. त्याचे आशयातून आधीच ठरलेले, मला जाऊ द्या ना घरी. या सगळ्या कीर्तनातल्या लावणीच्या साधी आहेत बरं का. आपल्याला वाटतं बुवा सिने संगीत गातात. कीर्तनी मर्यादेनुसार संगीतात सिनेमातलं काही गाऊ नये, पण सिनेमात यातलं गायलेलं चालतं. हो धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन जियेचे काठी क्षेत्र पैठण. जियेचे काठी क्षेत्र पैठण. होत पैठण ग्रामी होऊन केला एकनाथ ब्राह्मण. ते तिथे स्वर आहे. हो पैठण ग्रामी एकनाथ ब्राह्मण. जयाचा सेवक नारायण, सेवक नारायण. दयाचा सेवक नारायण. म्हटल्याबरोबर वेगळं सांगायची गरज नाही. ज्याचं आधीचं नाव प्रतिष्ठान, पण ते बदलून नंतर पैठण झालं. मी म्हणाल असं का? कदाचित असं असावं की गावातल्याच लोकांना गावात प्रतिष्ठा न प्रतिष्ठान. पण भानुदास महाराजांपासून चालत आलेली विठ्ठल भक्तीची परंपरा ही नाथ महाराजांपर्यंत येऊन पोहोचलेली. हो कसे होते नाथ? शांत दांत उदांत प्रशांत असणारे, भागवतोत्तम असणारे नाथ. काय होतं? जनता जनार्दनाच्या अंतःकरणात माझा पांडुरंगच आहे. आणि या न्यायानं आल्या अतिथा अन्न देणे नियम असा काढिला. म्हणती जनत कोनिधी हा भैला. काय करावं? आलेल्या अतिथीला अन्न द्या. हे चाललं. त्यामुळं म्हटलं आलेल्याला जेवायला द्यावं, ज्याला तहान दिल्याला पाणी द्यावं. धन्य धन्य ती गोदावरी नदी, असे पुण्य पावन जियेचे काठी क्षेत्र पैठण. टिकटिक वाजते. काय करावं आता? पण पुढं गाणी आहेत, काळजी करू नका. तुम्हाला पाहिजे तेवढं वाजवायला ठेवा. सर्वप्रथम भेट आहे हो. या आमच्या बरोबर बऱ्याच वेळेला असतात. यांची आज पहिलीच साथ आहे, पण अप्रतिम साथ आहे. कीर्तनाला पूरक असणारी, जसं पाहिजे तसं. नाहीतर शक्यतो असं दिसतं क्लासिकल वाजवणारे लोक कीर्तन सेवा वाजवू शकत नाही. आता घरातच बैठक आहे म्हटल्यावर वेगळं आहे. त्यामुळे कीर्तन सेवा ही उत्तम साथ. असे अनेक योग येवोत हे मंगलमूर्तींच्या चरणी प्रार्थना करू आणि पुढे जाऊ. अतिथीला पाहिजे ते द्यावं. अर्थात अतिथी कोणाला म्हणावं हाही नियम आहे. नाहीतर उठसूट कोणी आपल्या घरी येईल त्याला अतिथी म्हणू नका. आजकाल आम्हाला अतिथी फक्त फ्लेक्स वर दिसतात हात जोडून उभे राहिलेले.
अतिथी देवांचं स्वागत. हे कुठले अतिथी? अतिथी शब्दातच आहे अर्थ. अतिथी न तिथी. ज्याला येण्याकरता तिथी वार नक्षत्र करण योग पंचांगातलं काहीच लागत नाही, कधीही दत्त म्हणून दारात हजर राहतात, त्यांना अतिथी म्हणावं. म्हणून दत्त जन्माच्या कीर्तनात दत्त म्हणूनच हजर राहिले ना ते भगवान दत्त प्रभू. तेव्हापासून ती म्हण आली काय, दत्त म्हणून हजर होणे. सत्य हजर होणं असं आहे. पण हे सगळं करावं याच्याकरता दोघांचाही स्वभाव सारखा पाहिजे हो. नाथांचा स्वभाव होता मान्य आहे, पण त्यांच्या पत्नीचं काय? संसार रूपी रथाचं चाक पुढे जावं तर दोघांनी त्याच स्वभावानं पुढे जावं ना, नाही तर फार गंमत होते हो. कोकण प्रांतामध्ये कीर्तन सेवेकरता गेलो होतो. रात्रीची कीर्तन सेवा साधारण तिथे 9:30ला चालू होते, 11:30-12 पर्यंत चालते. आता दुसऱ्या दिवशी नेमकी कॉलेजमध्ये ड्युटी होती, जाणं तर भाग होतं, माहिती होतं पोहोचणार नाहीये, पण हाफडे तर हाफडे. त्यांना माहितीये काय असतं ते. आपण कितीही काही जरी केलं असो, समदुःखीच समदुःख जाणे. तेव्हा जायचं होतं म्हटल्याबरोबर 11:30 वाजता कीर्तन संपलं. तिथून जवळ मंदिरापासूनच स्टँड जवळ होता. आयोजकांना म्हटलं हो तेवढं सोडता का स्टँडवर? त्यांनी नारळ दिला, म्हणजे खरंच दिला. या बोल काही आयोजक असे असतात, घेतले तसे नाहीये म्हणून बोलायचं धारिष्य करत. या बुवा म्हणाले आता स्टँडवर चला म्हणे, आपली बॅग घेऊन आपण जायचं. जाऊन पोचलो तिथे आणि तिथे त्या ऑफिस होतं आगार. तिथे विचारलं, अहो म्हटलं बस पुण्याला जाणारी? हे काय आत्ताच गेली. अरे देवा म्हटलं 10 मिनिटं भैरवी लवकर गेली असती तर बरं झालं, बस तर मिळाली असती. काय करा. तर आता असं आहे की आम्हाला काही तिथं इतर बाहेर काही तसा खायचा प्रश्न नाहीये, कारण परिस्थिती असेल तर खावं लागतं, काही नाईलाज आहे. पण राहायचं कुठे? आता स्टँडवर कोण झोपेल? आणि म्हणून पुन्हा त्या गावामध्ये आलो. आता तिथं अशी साधारण घरं होती, बैठी घर. त्यातल्या त्यात जरा एक बैठक घर बघितलं कोणतं आहे ते, आणि दरवाजा वाजवला. आतला लाईट लागला, दरवाजा उघडला. आणि आल्याबरोबर दरवाजा उघडल्याबरोबर मी त्या गृहस्थांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि भाव मला ओळखीचे वाटले. का? कीर्तन सेवेतल्या पहिल्या खांबाला बसलेले ते गृहस्थ. त्यात म्हटलं अरे ह्याला तर पाहिले आपण. ते म्हटले या 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 बुवा या, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. अहो म्हटलं ते दिवाळी दसरा विसरा, आजचं म्हटलं माझी सोय करा. भूक लागली काहीतरी, अर्धी मीठ भाकर चटणी भाकर दिली तर बरं होईल. ते म्हणाले थांबा जरा. आता त्या थांबा जरा त्या वाक्यातून त्यांना काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं. मी आतमध्ये गेलो, ते आणखीन आतमध्ये गेले. आणि नंतर फक्त संजय उवाच म्हणजे तिकडं रणांगणावर काय चाललंय ते फक्त कानावर येत होतं. त्यामुळे तिकडं काय चाललंय ते कानावर आलं. त्यांनी विचारलं अगं ऐकलंच का? आणि त्या बाईनं जो सूर लावला होता हे सगळे बंद पडतील. असा काही सूर लावला. काय आहे कळलं मला की काय आहे. त्यांनी विचारलं अगं बुवा आले काय करू? म्हटलं थोडा अर्धी मी दुपारी गेला काय धाड भरली होती का ते? म्हटलं आज उपवास. असे जर दोघे जण असतील तर कुठली सेवा करतील? सांगायचा मुद्दा एवढाच आहे, नाथ आणि नाथांची पत्नी गिरिजा देवी असं नव्हतं हो. दोघेही स्वभावानं सारखेच. कोणत्याही वेळेला कोणी यावं, 4 ठावाचा स्वयंपाक गिरिजा देवीने करावा. आणि नुसता करू नये हो, स्वयंपाक करावा इथपर्यंत ठीक आहे, तो वाढावा कोणी हा प्रश्न आहे ना. रात्री अपरात्री आलं तर तो केलेला आहे, पण तो समोर बसून गिरिजा देवींनी आलेल्या पांथस्थाला वाढावा. आणि वाढणारी आपली माऊलीच वाढतीये. या योगानं आलेला प्रत्येक जण हा पोटभर जेवून जावा, 4 घास जास्तच खावे. जाताना दुवा द्याव्यात, आशीर्वाद द्यावेत. तुम्ही म्हणाल बुवा प्रसाद किंवा स्वयंपाक करण्यापर्यंत ठीक आहे, पण वाढावा, प्रेमानं वाढावा हे सगळ्यांकरताच लागू आहे. म्हणजे आपले हे असले तरी सुद्धा. तुम्ही म्हणाल बुवा का? कारण सिद्धांत आहे क्षणाची पत्नी ही अनंत कालाची माता आहे. आणि म्हणून आमचं शास्त्र असं सांगतं की कार्येषु मंत्री करणेषु दासी, 3 नंबरचं लक्षण भोज्येषु माता, शयनेषु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री, सगुणयुक्त नियम धर्म पत्नी.
त्यातलं कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. आपल्याला त्याच्या अलीकडच्या पलीकडच्या विशेषणांमध्ये इंटरेस्ट नाही. त्यातलं फक्त भोज्येषु माता म्हटलं जी अगदी स्वतः करून आनंदानं वाढते ना ती खरी आई. आणि म्हणून वाढावं आणि त्यांनाही अगदी जेवावं. हो असं आहे ना, साई भरला गंज आला तरी सुद्धा साई सकट वाढावं. नाही म्हणायला या वर्गाचं 3 गोष्टींवर जरा जास्त प्रेम आहे. एक म्हणजे साई, दुसरा पोई सांगतो अर्थ, आणि तिसरा जावई. साय म्हणजे गंज भरून दूध आहे त्याच्यात साय आहे. आता दुसऱ्याला देताना चुकून पडतीये का काय, पडतीये का काय, पडतीये का काय, पडतीये का काय म्हणून आधी एक तर चमच्यानी बाजूला सरायची किंवा पोई म्हणजे पूर्वी ती जमीन सारवण्याकरता म्हणून शेणाची पोय लागायची. म्हणून यांची 2 महत्वाची त्या काळापासूनची कामं, नुसतं सारवणं नाही तर घर सावरणं सुद्धा, आणि तेही सावरावं. आणि तिसऱ्याबद्दल काही बोलण्यात आता काय विषय वाढवण्यात अर्थच नाही. कारण 9व्या ग्रहानंतरचा 10वा ग्रह ज्याला म्हणतात, कळलं तर ठीक आहे, नाही तर असो. त्यामुळे साई भरला गंज आला तर साय पडते का काय असं नव्हतं गिरीजा देवींच्या मनात. अरे आपलंच पोरग खातंय, काय हरकत आहे. आणि झालं. परिणाम असा झाला, आपल्याला इथपर्यंत कथानक ऐकून माहिती असेल की प्रत्यक्ष भगवान पांडुरंग श्रीखंड्या नाम धारण करून 1 नव्हे 2 नव्हे 12 वर्ष नाथांच्या घरी अक्षरशः गड्यासारखी कामं केली होती. मग ते कसं झालं, काय झालं ते आपल्याला आज सांगायचंच नाही, पुढं काय झालं हे सांगायचं. प्रसंग असा घडला. धनिक एक कर्नाटकी देशी, धनिक एक कर्नाटकी देशी, धनिक एक कर्नाटकी देशी, घडली विठ्ठलमूर्ती, पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी, पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी, होयमयी अतिथोरी, आपल्याला चाल माहितीये. पंचकुंड वैष्णवजन तो पुढचा जो गांधीजींनी शब्द लावलेला आहे तो खोटा आहे. खरं ते अभंग तो भजन वेगळा आहे. कधी काही त्याची वेळ आली तर ते कधीतरी सांगेल. याला कीर्तनातली साकी म्हणतात. धनिक एक कर्नाटकी देशी अशाही चालीत म्हणता आली असती. धनिक एक कर्नाटकी देशी, घडली विठ्ठलमूर्ती, धनिक एक कर्नाटकी देशी, पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी, पंचधातुमयी, पंचधातुमयी, पंचधातुमयी सुरुचिर पाहुनी, होयमयी अतिथोरी. साकी म्हणता आलीस. पण आता काही युद्धाचा प्रसंग नाही. धनिक एक जसं काही तलवार घेऊन चाललाय. मग धनिक एक कर्नाटकी कर्नाटकातलं असणारं शिरहट्टी नावाचं गाव आणि त्या शिरहट्टी नावाच्या गावात राहणारा सावकार ज्याचं आडनाव शिरहट्टी.
बुवा गावाचं नाव आडनाव असं काही सारखं असतं का? नसायला काय झालं? ज्या गोंदवलेचा आपण उल्लेख केला त्या गोंदवलेकर महाराजांचं खरं आडनाव वेगळंच होतं, पण आज आपण त्यांना गोंदवलेकर म्हणूनच ओळखतो ना. म्हणून पहा पु ल देशपांडेंचं सुद्धा त्याच्यावरती एक छान काय म्हणूयात त्याला व्याख्यान म्हणा किंवा त्याच्यापैकी कथानक आहे. पुणेकर नागपूरकर की मुंबईकर, बरोबर. म्हणून जे सातारला राहतात ते सातारकर, मुंबईला राहतात ते आणि पुण्याला राहतात ते सद्गुरुनाथ. कळलं म्हणजे झालं. काय सांगावं? अशा सगळं काही विपुल प्रमाणात होतं या सावकाराकडे. धन दौलत पैसा अडका सगळे सोयरे सोनं सगळी जोडाक्षर सगळं काही होतं. पण हा पण शब्द असायला म्हणजे की पण शब्द कीर्तनात आला की समजून घ्यावं की इथून युटर्न चालू होतो का. पण या शब्दाचा नेमका अर्थ काय पहा बरं. आमचे बुवा सांगतात पण हा शब्द डस्टर सारखा आहे, म्हणजे चालवायची नाही. मग डस्टर नावाची गाडी हो, ती चालवायची गाडी नव्हे. पण डस्टर म्हणजे बोर्ड पुसायचा असतो, तो शाळेत वापरला जातो, कॉलेजमध्ये वापरला जातो. तुम्ही म्हणाल बुवा पण हा शब्द असा का का त्याचं कारण पहा बरं. मी तुम्हाला 2 वाक्य सांगतो आणि मग तुम्ही मला सांगा हा शब्द कसा. आमचे हे चांगले, दिसायला चांगले, बोलायला चांगले, वागायला चांगले, स्वभाव चांगला, पगार चांगला, पण आता काय झालं? ते सगळं पुसलंच गेलं. पण यांच्या आयुष्यातही असाच पण आला होता. सावकार श्रीमंत सावकार, तुम्ही म्हणाल बुवा सावकार हे श्रीमंतच असतात, श्रीमंत सावकार कशाला सांगायचं? काही काही वेळेला सांगावं लागतं, असं कारण आहे. एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो जाता जाता. 3 बायका म्हणे एकमेकींशी बोलत होत्या आणि एकमेकींना सांगतायत आमचे हे मोठ्या हुद्द्यावर कामाला आहेत. एक जण म्हणाली हो का बाई कुठे? नाही म्हणते बँकेत मॅनेजर आहे. दुसरीने सांगितलं हे काहीच नाही, त्याच्यापेक्षा आमचे मोठे का ते आदित्य बिर्ला मध्ये कामाला आहेत म्हणाले, डॉक्टर आहेत मोठे, हार्ट स्पेशालिस्ट. आता वेळ तिसरीवर आली. ती म्हणे अगं तुमचं काहीच नाही बायांनो, मग आमचे तर हे असे आहेत की त्यांच्या समोर सगळे माना झुकवतात, म्हणजे मोठ्या हुद्द्यावर. आमचे हे असे की त्यांच्या समोर सगळे माना झुकवतात. या दोघी बघतायत काय करतात तुमचे. तिनं एवढंच सांगितलं सद्गुरुनाथ. सांगावं लागतो श्रीमंत सावकार व्यर्थचिने संतती वाचुनी सगळं काही आहे, पण काही मूलबाळ नाही. सगळे उपाय करून झाले. कोणी खडी साखरेचे गुरुवार तर पांढरे बुधवार काय काय नाही ते सगळे प्रकार झाले. एकीनं सांगितलं बाई ग वटपौर्णिमेच्या दिवशी हाच पती जन्मोजन्मी लाभावा म्हणून वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालतेस ना, मग पुत्र व्हावा म्हणून ती सेवा कर. आता सगळंच ऐकायचं होतं आणि झालं. दुसऱ्या दिवसापासून तिने सेवा चालू केली. तबक घेतलंय, त्याच्यात दिवा आहे, पूजेचं सगळं साहित्य, हळद कुंकू गुलाल बुक्क अक्षदा फुलं सगळं आहे. वडाच्या झाडापाशी जावं आणि तिथे वडाची पूजा करावी, हात जोडावे, प्रार्थना करावी. वडापाव 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 वडापाव. वडापाव म्हणजे तो वडा तू मला पाव. सगळं काही चालू काही होईना हो. एक दिवस त्या गृहस्थांकडे त्या सावकारांकडे गृहस्थ आले आणि ते म्हणे अहो तुम्ही एवढे दुःखी कशी का? काय सांगावं, पुन्हा नरकातून तारणारा एखादा तरी पुत्र म्हटले मला व्हावा अशी इच्छा आहे. त्या गृहस्थाने सांगितलं अहो ज्यांना आहे ते तरी कुठे सुखी आहेत, ज्यांना आहे ते तरी कुठे सुखी आहेत म्हणाले. त्याच्यापेक्षा नसलेला बरा नाही म्हणाले. हे सगळं इस्टेट कोणाच्या नावावर करायचे? ते गृहस्थ सज्जन होते. त्यांनी असं सांगितलं हे पहा हे सगळं धन चोरापुरी जाऊ देऊ नका, मग त्याच्यापेक्षा तुम्ही भगवंतांचं एखादं सुंदर मंदिर उभारा, छान भगवंतांची मूर्ती तिथे स्थापित करा, वेगवेगळे उत्सव साजरे करा, कार्यक्रम साजरे करा, क्लासिकल करता प्रभुणेताईंना बोलवा, कीर्तनाला आम्हाला बोलवा. परिणाम असा होईल. चांगलंच आहे ना, बोलवल्यानंतर त्या योगानं तुम्ही दुःख विसराल आणि लोकांच्या बरोबर राहाल. झालं. सावकारानं ठरवलं
आणि धनिक एक कर्नाटकी देश घडवी विठ्ठल मूर्ती. आता असं आहे, मंदिर बांधायचं ठरलं आणि पुढच्या वाक्यात मंदिर बांधून तयार झालं. कीर्तनाची सोय बरी असते. आधीच्या वाक्यात ठरतं, पुढच्या वाक्यात इम्प्लिमेंटेशन. लाल फितीतला कारभार नाही. पण हे जर खरंच झालं तर आज ठरलं म्हणजे मेट्रो बांधायची आहे, उद्या झाली असती तर मग काय, पण असं दिसत नाही ना. त्यामुळे कीर्तनात बरं आहे, आज आता ठरलं, एका वाक्यात ठरलं मंदिर बांधायचं, पुढच्या वाक्यात ते बांधलं. आता मंदिर उभारल्यानंतर कोणाची मूर्ती आणायची म्हणून गावातल्या मूर्तिकाराला विचारलं. हो, त्यानं विचार केला, मी भगवान पांडुरंगांचा भक्त आहे, अनायासे कदाचित भगवंतांचीच इच्छा इथं यायची असेल, काय हरकत आहे. आणि म्हणून मूर्ती घडवावी म्हणते. पंचधातुमयी सुरुचिर पाहुणे होय मनी अतिपूर्ती, पूर्ती होय मनी अतिपूर्ती. पंचधातूची सुंदर एवढीशी मूर्ती साधारण तयार केली गेली, ती मूर्तीही तयार झाली. आणि आता प्रतिष्ठापनेचा दिवस जवळ आला. आपण कधीतरी प्रतिष्ठापना बघितली असेल कुठल्या तरी मंदिराची, काय मोठा व्याप असतो, किती मोठी पूजा असते, किती काय मनुष्यबळ लागतं, साहित्य लागतं. म्हणजे गमतीनं आमचे बुवा म्हणतात की एखाद्या माणसाचे 4 संसार हे शहरातल्या 4 भागात असतील तर ते सांभाळणं सोपं आहे, पण मंदिर सांभाळणं अवघड आहे. आला गेला सण वार तेल वाद सगळं बघावं लागतं, सगळं करावं लागतं. झालं, सावकार सावकारी येऊन बघतात, सगळं व्यवस्थित आहे ना, आता प्रतिष्ठापना करायची. झालं, रात्र झाली, दोघे झोपायला गेले, भटजी झोपायला गेले. आणि काय सांगावं, सागमध गमध गमग सा, सागमधनी गमधनी सा. हे का म्हटलं बुवा, काय झालं ते सांगायचं. काय झालं, अहो त्या सावकार सावकारी आणि त्या भटजी बुवांच्या डोळ्यासमोर काहीतरी दिसलं. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा वेदानारी झाली कळला वेदानाही पाळया कानडा राजा पंढरीचा. कसा दिसला तो, निराकार तो त्रिगुणेश्वर, सा प्रगटला कसा विठेश्वर. उभय ठेविले हात जीवन, उभय ठेविले हात, उतरा चैतन्याचा. त्यामुळं
पुरंदराचा परमात्मा, पुरंदराचा परमात्मा, वही दामाची त्या तिघांच्याही डोळ्यासमोर म्हणजे सावकार, सावकारीण आणि ते तो पुजारी तिघांच्याही समोर प्रत्यक्ष भगवान पांडुरंग उभे राहिले आणि विचारतायत, नयनी कधी पाहिले का पंढरपूर? प्रत्यक्ष पांडुरंग विचारलं, नयनी कधी पाहिले का पंढरपूर? नयनी कधी पाहिले का पंढरपूर? नयनी कधी विटेवरचा शारंग धर, विटेवरचा शारंग धर, नयनी कधी पाहिले का पंढरपूर? नयनी कधी पाहिले का पंढरपूर? नयनी कधी पाहिले का काय बरं सुटले नयनी कधी पाहिले का पंढरपूर? प्रत्यक्ष पांडुरंगाला विचारलं, पाहिलेस कधी? आलायस का कधी पंढरपूरला? तेव्हा या दरात मला इथं ठेवशील तर? आणि पांडुरंगाला सांगावं, जरी ठेवीसी तू बळे मज, स्त्री सुत तन धन नाश करेन मी सगळा, नवरत्न भूषण या या कंबुकंठी सदृश गळा. काय सांगितलं? अहो म्हटलं, जर मला इथं ठेवशील तर या मला म्हणाले का? पुढची ओळ अशी आहे त्यातली की जिचा कंठ हा कंबुकंठी आहे, कंठ म्हणजे गळा, कंबू म्हणजे शंख, जिचा कंठ शंखाचा आकाराचा आहे तिथं मी आवाज नाही आकार म्हटलं. त्यामुळे जिचा कंठ त्या शंखाच्या आकाराचा आहे तिच्या गळ्यातले अलंकार शोभून दिसतात, तसं जिथं भगवत भक्त आहेत तिथंच मी शोभून दिसतो. जरी ठेवीसी तू बळे मज, स्त्री सुत तन धन नाश करेन मी सगळं. लक्षात ठेव. आणि मला पाठव कुठं? पैठणला पाठवायचं ठरलं हो, पाठवायचं ठरलं आणि पालखी तयार झाली. कशी? शिबिके माझी रुक्मिणी वर, शिबिके माझी रुक्मिणी वर, करीत चालले नाम गजर, पैठणा माझी पातळे साचार, गजर करीती तेरवा. पुढच्या एकादशी पर्यंत निघाली हो पालखी त्या शिरहट्टी गावातून. कशी? जय जय राम कृष्ण हरी, जय जय साथीदारांचं निघाली, जय जय पंढरीनाथ महाराज की, पंढरीनाथ महाराज. निघाली पालखी. त्याच्या आधी त्या शिरहट्टी सावकारानं एक पत्र पाठवलं होतं, नाथ महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत. आमचे येथे भगवान पांडुरंगांची मूर्ती आहे, पण तिला आमच्याकडे राहायचं नाही, ती तुमच्याकडे यायचं म्हणतीये, येत्या एकादशी पर्यंत तुमच्याकडे पोहोचवते. हे पत्र आधी पोहोचलं. त्यावेळेला पोस्टमन खातं जरा बरं होतं, आधीच पोचायचं वेळेत, नाही तर बारशाचं 10वेला पोचलं तर काय उपयोग आहे. त्यामुळे आधीच पोचलं वेळेत. नाथांनी सकाळी काय ते पत्र कोण घेऊन आले बघितलं मात्र, आणि उघडलं, वाचलं, आणि काय आनंद झाला हो.
हाका मारल्या, हरिपंडित इकडे ये, श्रीखंड्या इकडे ये. हरिपंडित म्हणजे नाथांचा मुलगा आणि श्रीखंड्या भगवंत होतेच तिकडे. इकडे ये म्हटल्याबरोबर दोघं धावत आले. विचारलं काय झालं नाथा. त्याबरोबर त्यांनी असं सांगितलं, अहो म्हटले माझा देव येतोय. श्रीखंड्या म्हणतोय माझा देव येतोय, कोण? ते म्हणे कर्नाटकाहून देव येतोय. श्रीखंड्यानं असा काही चेहरा केला म्हणजे जणू काही कदाचित त्यांना तसं वाटलं असेल त्यावेळेला. नाथ कदाचित असं म्हणू शकले असते काय, अहो म्हटलं कर्नाटकाहून देव येतोय असं म्हणाले, देवेगौडा येतोय असा काय चेहरा करताय. तेव्हा आता चला म्हणते, दारापासून निकाडा बहु प्रतिशा रांगोळ्या स्वस्तिकेची, गोपदमे तोरणे उभवुनी नटवा गुढ्या ही तिथेची, वाद्ये ती वाजवा द्विजबरावघे मेळवावे ग्रहाला, कारण आमासी आशीर्वचन द्याया रुक्मिणी नाथ आला पंढरीनाथ. नाथाने प्रत्येकाला सांगितलं काय करायचं. सुहासिनींना सांगितलं, काय सुभाग्या सुपुत्रा स्त्रिया मेळवाव्या, खरीनारडी दिव्य ओट्या भराव्या, तयांचे करी देव तो ओवाळावा, आणि मुखे घालून देव तो आळवावा पंढरीनाथ. अरे बघता ते 10 दिवस निघून गेले. एकादशीचा दिवस जवळ आला हो. नाथांनी त्या दिवशी काय केलं तर घरापासून त्यांच्या वाड्यापासून ते गोदातटीपर्यंत चंदन मिश्रित पाण्याचे सडे घातले. तुम्ही म्हणाल बुवा कीर्तन करायला आला का थापा मारायला आला. अहो चंदन मिश्रित पाण्याचे सडे, चंदनाची काय किंमत आहे माहित नाही का. पण नाथ जहागीरदार होते. आणि आपला एक काळ असा होता, सोन्याचा कोठे धूर या भारत वर्षामध्ये, अशी परिस्थिती होती आपल्याकडे. अमृताची पुष्टी कोठे तर या हिंदुस्थानामध्ये. मध्यम न लावल्यामुळे ना असो राहू पुढे पण कोठे धूर या भारत वर्षामध्ये, अशी परिस्थिती. आणि ती खरंच परिस्थिती तेव्हा होती हो. म्हणून झालं आणि वाजत गाजत पांडुरंगाची पालखी आली. आणि नाथांनी आपल्या गळ्यातलं उपरण काढलंय, त्याची चुंबन केली, डोक्यावर घेतलंय आणि पांडुरंगाला नाचत वाड्यापर्यंत घेऊन आले. सगळ्या सुवासिनी उभ्या होत्या. सुभाग्या सुपुत्रा स्त्रिया मेळवा, गिरिजा देवी उभ्या आणि केलं काय तर भगवान पांडुरंगानं ओवाळलंय. हातात भाकर तुकडा आहे तो ओवाळलाय. एक तुकडा इकडं या 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 देवांचं स्वागत केलंय. आणि आजही आपण जर पैठणला नाथांचा वाडा बघितलात ना, चौसोपी वाडा आहे. म्हणजे मध्ये अंगण बाजूनं ते राहायच्या खोल्या आहेत. तिथं मध्ये एक पाट मांडलाय, चांदीचं ताट. त्याच्यामध्ये अखंड तांदूळ असलेल्या अक्षता त्यालाच म्हणतात अखंड तांदूळाच्या. नाहीतर राहिले कणी म्हणून ठेवा बाजूला, गुरुजीने लागेल म्हणजे. बरोबर. त्यामुळं अक्षता म्हणजे अखंड तांदूळ ते सगळे ठेवले. लाल कुंकवानं छान स्वस्तिक काढलंय, फुलांची सजावट केली. पांडुरंगाला समोर ठेवलंय. हात जोडले पांडुरंगाकडे, भरल्या डोळ्यातून पाहताय. तेव्हा नाही राहिलास ना, पण याद राग इथून पुढे जाशील तर कानडा विठ्ठलू कर्नाटकाहून आला म्हणून तो कर्नाटकू नाही हो. मग तो खऱ्या अर्थानं कर्नाटकू म्हणजे नाटक करतो हो. सगळ्या कलांचा अधिष्ठान असं असताना भगवंता तिथून जायचं नाही म्हणत. सकुटुंब सपरिवार तुझा मी दास विठुराया, तुझ्या दारीचा श्वान वाकवेन मान तुझे पायी. नाथ स्वतःला श्वान म्हणतात. तुमच्या दारीचा श्वान वाकवेन मान तुझे पायी. काय अवस्था आहे. नाथांनी स्वतःला श्वान म्हटलंय का? काय कारण आहे? कारण कुत्र्यासारखा इमानदार प्राणी दुसऱ्या जगात कोणता नाही. असं एका पोलिसांना मी विचारलं, म्हटलं का हो आजकाल पोलीस स्क्वॉड मधल्या कुत्र्यांची संख्या कमी झाली, काही कारण?
ते म्हणाले अहो त्यांना जिथं घेऊन जावं, म्हणजे चोरी झालेली आहे, वास वगैरे घेऊन देण्याकरता तिथं घेऊन जावं, ते तिथून निघाले ना की आमच्याच घराकडे येतात. तुझ्या दारीचा श्वान वाकवेन मान तुझे पायी. आणि झालं आता पांडुरंगाची मूर्ती आली आहे, श्रीखंड्याला बोलावलं. श्रीखंड्या इकडे गावात म्हणे जो कुच्चर ओटा आहे, आजही ती जागा दाखवतात बरं. तिथं सगळे बसलेले आहेत विप्रवर, त्यांना म्हणा इथं या आणि प्रतिष्ठापनेचा सोहळा करायचा. झालं पडत्या फळाची आज्ञा, भगवंत निघाले. बर त्या ओट्यावर बसून चर्चाच चालली होती. हो उघडा डोळे बघा नीट, चर्चाच चालली होती. काय अहो म्हटले नाथांच्या घरी तो पांडुरंग आलाय, त्याला म्हणे चैतन्य प्राप्त झालंय, असं कुठं काही असतं का? म्हणे तो स्वप्नात बोलतो, असं काही होतं का? ते बघा ते बघा ते बघा ते बघा होते बघा, तिथून तो श्रीखंड्या येताना दिसतोय. तो जर आपल्याला म्हणेल की चला नाथांच्या घरी प्रतिष्ठापनेला, आपण जायचं नाही. हा तुम्ही पण जाऊ नका बरं का, महायुती आहे आपली, म्हणजे तुम्ही पण जाऊ नका. आणि झालं भगवंत प्रत्यक्ष श्रीखंडी आले. हो नमस्कार केला. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो चला म्हणते नाथांनी बोलवलंय, 8:30 पर्यंत झाली पाहिजे स्थापना. त्याबरोबर त्यांनी असं सांगावं अहो आम्ही नाही येणार. नाथ म्हणाले अहो असं काय करता, सगळा खर्च तो सावकार करणार आहे, नाथ काही देणार नाहीये. आणि काय मिळणार आहे माहितीये का? काय? एक चांदीचं ताट, चांदीच्या 2 वाट्या, लोटा पेला, जरीचं वस्त्र, 251, केव्हाची 251 रुपये. बस 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 म्हणजे हे काय लगेच आलो. भगवंत म्हणाले मग आधीपासून तेच सांगत होतो ना, चला म्हटलं तर यायचं की त्यात काय एवढं. म्हणजे ते नाही म्हणाले, पण आपण म्हणायला काय हरकत आहे, आम खाने से मतलब पेट गिरने में क्या फायदा आहे. चला म्हणते. आणि झालं आता प्रतिष्ठापनेच्या त्या नाथांच्या वाड्यावर सगळे विप्रवर आले. आता पूजेला सुरुवात होणार. एकाने विचारलं अहो सगळं आणलंय का, हळद कुंकू गुलाल गोटा दही दूध तूप फळ फुलं साखर म्हणून सगळं काही. हो म्हटलंय सगळं आणलंय. आता प्रतिष्ठापना करायची. पण केवढ्यात एकाची तबकडी सरकली. अहो म्हटलं या नाथांना, या पांडुरंगाला म्हणे चैतन्य प्राप्त आहे. होय. मग या पांडुरंगानं रोकडा चमत्कार करून दाखवावा. तो केला तर आम्ही स्थापना करू. काय करायचं? समोरच्या चांदीच्या वाटीत ठेवलेला लोण्याचा गोळा या पांडुरंगाच्या मूर्तीनं खाऊन दाखवावा. तो खाल्ला तर आम्ही आहोत, नाही तर हे आम्ही चाललो. काय सांगावं? गडबडा गडबडा लोळू लागले. नाथ गडबडा गडबडा लोळताय. भगवंत काय आहे? अहो जे तुम्हाला आवडतं तेच खाण्याकरता म्हणून तुमची परीक्षा घेताय. रांगोळी खा म्हणून नाही म्हटलं कोणी, दही साखर लोणी साखर खा म्हणताय. खा ना, हो खा ना खा ना. आणि असं म्हटल्याबरोबर त्या खांबाच्या पलीकडे श्रीखंड उभाच होता. माझ्या सद्भक्ताला रडवता का? अहो ज्याचं एक नाव कमल नयन आहे, ज्या कमल नयनानं आपल्या कमल नयनानं त्या मूर्तीकडे बघितलं ना, अहो हजारो कमल या सृष्टीमध्ये उमलतात. ती ताकद त्या भगवंतांची आहे. त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर तिला चैतन्य प्राप्त होणार नाही का? करकटेवरी उभा विटेवरी असलेला पांडुरंग हळूहळू हळूहळू आपला उजवा हात पुढे घेतलाय. चांदीच्या वाटीतला तो लोण्याचा गोळा उचललाय, तो आपल्या तोंडाला लावलाय आणि लावून पुन्हा हात असाच. सगळ्यांच्या पगड्या उडाल्या. सगळ्यांच्या पगड्या उडाल्या. सगळे म्हणतायत हे काय म्हणे, काहीतरी मागायला आल्यासारखे आश्वासन. भगवंता तुमचं असं रूप नाही चांगलं दिसत. हो मग ते कसं रूप पाहिजे, कसं रूप पाहिजे? तर जे तुकोबांनी सांगितलं तेच चांगलंय. कसं? सुंदर ते उभे भगवंतांचं ते सुंदर रूप तेवढंच सारं दिसतं. उभे
चांगलं दिसतंय म्हटलं, पण तरी सुद्धा भगवान पांडुरंगाने आपला हात कमरेवर ठेवलाच नाही. भगवंतानी पुन्हा हात कमरेवर का नाही ठेवला, तर याला एक छोटीशी कथा म्हणजे आपण एक काय म्हणूया दृष्टांत. आता कीर्तन सेवा झाली की कीर्तन सेवा झाल्यानंतर आरती होईल, आरती नंतर काही प्रसाद असेल, काहीतरी असेल, जो काय असेल काहीतरी हातावर दिलं जाईल. कीर्तनात बरीचशी लहान मुलं जी येतात ती फक्त प्रसाद मिळेल ह्याच आशेने आणि हेतूने येतात. म्हणून एखादा कोणीतरी आता तिथं काका म्हटले पेढा वाटताय, तिथं जाईल पटकन, काका प्रसाद किती गोड आहे म्हटले द्या, पेढा दिला. आता ते तिकडं तिकडं कोण बघताय का नाही, पटकन खाईल, हात पुसून घेईल, हे दार नाही आता तिकडं जाईल, तिथं काहीतरी जिलबी वाटप आहे म्हणे. म्हणजे मी दृष्टांतातलं सांगतोय, नाही तर सगळे नंतर जाऊन विचारतील कुठे. तर तिथं जिलबी वाटप आहे म्हणे, तिथं जाऊन काका प्रसाद, अरे तिथं तू पेढा घेतलास तर प्रसाद असतो. मग त्यांना म्हणावं माझ्या आईसाठी, शाणा आहे हो बोलतो. आता तिसऱ्या दाराला जाईल, काका प्रसाद, तिथं खडी साखरेच्या वाट्याला फारसं कोणी जात नाही. सुंठवडा, खडी साखर असे पदार्थ आहेत ना ते ती पटकन खावेच लागतात. माझ्या घरच्यांकरता मी सुंठवडा घेऊन जातो असं कधीच शक्य नाही, त्याला ती प्लास्टिकची पिशवीच लागेल. एक तर इथंच खा, नाही तर सोडून द्या. त्यांनी विचारलं, म्हटलं अरे घेतात प्रसाद तिथं, नाही म्हणले माझ्या वडिलांसाठी. असं म्हणले भगवंत. त्यांना जर कोणी असं म्हटलं की आता हे खाऊन दाखवा, आता ते खाऊन दाखवा, तर कमरेमधून हात खाली घ्यायचंही गरज नाही म्हणे, हात समोरच ठेवला. आणि झालं त्या नाथांच्या पांडुरंगाचं नामकरण झालं, विजय पांडुरंग. क्लायमॅक्सचं टायटल तिथं लिहिलंय, विजय पांडुरंग ठेविले नाथ पांडुरंगा. झालं, अहो तो पांडुरंगाची मूर्ती तिथंच ठेवली गेली. इकडं त्या सावकाराने विचार केला, अरे आपली मूर्ती गेली पण मंदिर सुना, मूर्ती विना. मंदिर तसंच राहिलं, आता काय करायचं. म्हणून त्या पुजाऱ्याने सांगितलं आपल्याकडे काही देव कमी नाही म्हणाले, 33 कोटी आहे. खरा तो अर्थ नाही, पण 33 कोटी देव आहेत म्हणले, देव जाऊ दे आता देवीना घेऊन. म्हणून रुक्मिणी मातेची मूर्ती केली तयार, तिची स्थापना करणार. तिनं दृष्टांत दिला, हे बाबा ते तिकडं, मी इकडं, मला पण वाजत गाजत नाही तिथं. आणि हे बघ तुला नाथांचं विहीन व्याही व्हायचं भाग्य मिळेल. आणि वाजत गाजत निघा घेऊन त्या रुक्मिणी मातेला येताना बघितलं मात्र, आणि बघितल्या बरोबर पांडुरंगाने विचारलं, का गे राहिली नाहीस माझ्याशिवाय. भगवंतांनी असं विचारल्याबरोबर तिनं असं सांगितलं, अहो तुम्ही कसे आहात ते फक्त मलाच माहिती. हे यांचं वाक्य ठरलेलं असतं की नाही, तुम्ही कसे आहात हे फक्त मलाच माहिती आहे, त्यामुळे आता वेळ नका घालू. का म्हणे आता सगळे जमलेच तेवढे श्रोते, आपल्या दोघांचा एकदा विवाह लावूनच टाका म्हणे इथे. का असं नको की नंतर म्हणे भरत्याच्या हातात दिली मला. झालं हो, तो विवाह लावला गेला, मध्ये अंतरपाठ धरलेला आहे. नाथांनी अक्षता वाटल्या, कुठल्या मोत्यांच्या, नाथ आहे शेवटी. आणि सुरुवातच पहिलं मंगलाष्टक, स्वस्ती श्री गणनायक गजमुखम मोरेश्वर सिद्धिदाता. तुम्हाला वाटेल हेच म्हणत राहा. अरे हो, त्याचं कारण आहे, त्याचं स्वर, त्याचे राग इतके चांगले आहेत ना की ते ऐकल्यानंतर ज्यांचं झालंय त्यांना आपलं आठवतं. कारण ते आता फोटो केलेले आहे ना अल्बम मध्ये, फोटो नको म्हणायला. ज्यांचं झालं ते त्यांना त्यांचं आठवतं, आणि ज्यांचं व्हायचंय त्यांना आपलं कधी जाईल सद्गुरुना. काय म्हणतात ना त्याला, चतुरांच्या खुणा चतुरही जाणे. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. गुरुजींसमोर मी म्हणणार नाही, काय होतं नाही तर बरेच जण म्हणतील, बुवा तुम्ही तेवढे मंगलाष्टक असे कार्यक्रम घेत असाल तर सांगा.
पण प्रत्येकाची इच्छा असते माझ्या मामाचं लग्न, माझ्या भाचीचं लग्न, सगळीच नावं जुळवायची. कसं काय जुळवणार? मंगल अष्टक ही मंगल अष्टक आहे, ती तशीच म्हणावी. काही ठिकाणी काही विचित्र म्हणतात. म्हातारी गंमत म्हणू ना, उडली तयात पडली, प्रत्यक्ष म्या पाहिली, आणि दादाने वर काढुनी नदी तिरी नेबोनिया सद्गुरुना. स्वर केसे म्हणून काही म्हणावं का? तदेव लग्नं सुदिनं तदेव. झाला इथं विवाह. ताराबलन चंद्रबलन तदेव. काय आहे, अक्षता टाकणारे जे असतात ना, त्यांना हा स्वर कधी येतोय का? मुंबईचे ना पहिली पंगत, त्यामुळे हा स्वर कधी येतो. आणि म्हणून काही लोक शुभमंगल सावधान असं म्हणलं की हातातल्या उरल्या सुरल्या नसलेल्या असतात त्या बरोबर नेत. काय त्या मंगल अक्षर डोक्यावर, पण ज्याच्या डोक्यावर पडायच्या बाकीच्यांचीच लग्न लागतात त्याच्यात पुन्हा एकदा. जे आपल्या पुढे बसलेले त्यांच्याच डोक्यावर पडावं. झालं, विवाह झाला. नाथांच्या घरी ती पांडुरंगाची मूर्ती ठेवली गेली. आजही ती मूर्ती नाथांच्या घरात, देवघरात आहे. आपण जर इंटरनेटवर सर्च केलं ना तर विजय पांडुरंगाची छोटीशी एवढी एवढी मूर्ती आहे, हात असा पुढे केलेला आहे. सापडली तर मी दाखवेन नाही आपल्याला. इंटरनेटवर आपण शोधा. नाथांनी सांगितलं, अरे भगवंता पांडुरंगा, हा सावकार फक्त पोटी पुत्र संतान नाही म्हणून येतोय, तुझ्याच कृपेने इथला नारळाचा प्रसाद त्याच्या ओटीत घालतो आणि एवढंच सांगतो, पुढच्या वर्षी दोघं नाही तिघे या म्हणे दर्शनाला. मला सांगा, प्रत्यक्ष भगवंत हे सगुण रूपानं तर राहिलेच, पण निर्गुणातनं सुद्धा मूर्तीच्या रूपानं नाथांच्या घरी आले का? कारण वामन पंडित म्हणतात, त्याचं उत्तर एकच आहे. ज्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरी हरीचा कर आहे, त्या घरी हरी साकर आहे. आता एवढं मराठी समजेल. म्हणजे ज्या घरी हरीचा कर म्हणजे आशीर्वाद आहे, त्या घरी हरी साकर आहे, आणि ज्या घरी हरीचा कर नाही, त्या घरी हरी साकर नाही. सद्गुरुना बाकी काही नाही कळलं तरी हे स्वर कळतात. झटकायचे स्वर म्हणतात. म्हणून असं म्हणतात, कीर्तन सेवेत झटकू नये का? बुवाचं बुवा का झालं हे? जो मज अनन्य शरण तयासे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. असा अनन्य भाव हा नाथांच्या ठिकाणी भगवान पांडुरंगांच्या बद्दल होता. असाच भाव हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंतांच्या कृपेनं, आमच्या मंगलमूर्तींच्या कृपेनं जागृत व्हावा आणि भगवंतांच्या त्या विराट रूपाचं एवढंच का होईना नगभर दर्शन घडावं आणि आमचं जीवन कृतार्थ व्हावं. हीच प्रार्थना या कीर्तन सेवेच्या माध्यमातून भगवान मंगलमूर्तींच्या चरणी करूयात. आणि झालेली सेवा इथेच भगवंतांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. कीर्तनाला पूर्ण नाही, अर्धविराम निश्चित द्यायचा. त्र्यंबक होऊन सा
या सेवेच्या माध्यमातून भगवंतांचं नाम गाताना तुमचा आमचा सूर एकत्र जुळला आणि कुठेतरी अंतःकरणात भाव निर्माण झाला. कैवल्याच्या चांदण्या भुकेला आणि मग जर प्रत्यक्ष सद्गुरुराय प्रत्यक्ष भगवंत समोर उभे राहिले ना तर अवस्था अशी शरण